हं. करमाळा तालुका जिल्हा सोलापूर येथील कुर्टे गावामधील जलतज्ञ मुबारक शेख आज आपल्यासोबत आहेत आणि ते जमिनीमध्ये बोरवेल असेल किंवा विहीर असेल त्या ठिकाणी पाणी दाखवण्याचं काम करताय. किती दिवसापासून तुम्ही हे काम करताय? 25 वर्षापासून आहे पाणी दाखवत आपण. होय. आतापर्यंत किती बोरवेलला पाणी दाखवलं? 500-700 बोरवेलला झाले पाणी आता. होय, सगळे सक्सेस झाले का? सगळे सक्सेस झाले. आणि विहिरी? सगळे सक्सेस. विहिरी 100 विहिरी झाले. हां. त्या बी सक्सेस आहे सगळ्या. तुम्ही जे ते साहित्य वापरता ते काय कसलं कसलं साहित्य आहे ते? ते मॅग्नेट काड्या आहेत, मोबाईल आहे, पैसा आहे, नारळ आहे. हां. ते साहित्य बघितलं जातं. परत मोबाईल ॲप्लिकेशन बी वापरतो. ॲप्लिकेशन वापरतो. नारळ बघितलं जातं, पैसा बघितलं जातं. हां हां हां. रान सगळं चेकिंग करूनच पाणी काढला जातो. होय. पाणी त्याच्या नशिबात त्याला ते लागणार पाणी तसं नाही म्हणून डायरेक्टली असा विषय आहे. बरं. पाणी शेतकऱ्याला जास्त गरज आहे. हां, शेतकरी हा पाण्यावर अवलंबून आहे. बरोबर आहे. कारण विहीर खांद्याचे म्हणल्यावर हां. 5-6 लाख रुपये खर्च करायचा 5 लाख रुपये आणि खर्च पाणी नाही करायचा. लागल्यावर काय निराशा होते एकदा. हां, बरोबर आहे. अरे एवढा खर्च करून बी काय उपयोग नाही झाला म्हणल्यानंतर तिथं शेतकऱ्याला बी आनंद होतो. पाणी लागलं मग आपल्या बी काही व्हायना पण 1-2 एकर भिजेल ना त्या पाण्याविषयाने करतोय माणूस आहे. हां, बरोबर आहे. बोर म्हणा, विहीर म्हणा, हं. त्याच्या विषयाला चालतं की हं, हं, हं. तिथं हाय ते लागतं बागायत होते कोणाचं काय किती 1-2 एकर भिजतं पाणी लागलं त्यांनी तर. हां, बरोबर आहे. ना शेतकरी खुश, दाखवणारे खुश राहतो. बरोबर आहे. हे का नाही? हं, हं, हं. त्याच्यामुळे काही विषय नाही त्याचा. बरं बरं. जास्तीच्या नशिबाच्या जास्तीनुसार पाणी लागले जाते जास्तीला. बरं बरं. डॉक्टर बी गॅरंटी देऊ शकत नाही बा एवढं हे काय जी दिसतंय ती सांगितलं जातं. हां, एक तुम्हाला- वाटलंय दाखवणार तुम्हाला. तुम्हाला त्या साहित्याच्या मध्ये जे दिसतंय ते तुम्ही दाखवताय. टेक्नॉलॉजी बाबा एक सायंटिफिक टेक्नॉलॉजी हम्म. आधुनिक पद्धतीने बघितलं जातं. बरं बरं बरं. मशीने बघतं कोणी कशावर बघतं पण ते विषय असायची पाण्यात टेक्नॉलॉजी वापरून पाण्याचा विषय जातो. बरं बरं. त्यात सक्सेस केलं जातं. हं, हं. सगळंच काय पाण्यावर अवलंबून नसते. हां हां. म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून टेक्नॉलॉजीचा वापर करून ते साहित्याच्या मध्ये जिथं जलस्रोत शोधले जाते जमिनीमधली. हां हां हां. विषय काय होत नाही. आजपर्यंत असं भरपूर पाणी कोणाला लागलंय बरं तुमचं उदाहरण एखादं? काय ना आता इथं शिंदे मॅडमला लागले आता चालू घडीला. कोर्टी गावातच? परत सावडीत 2-3 हिरणला लागले पाणी. हां. बोरला पाणी हिरणला 16-17 बोरला पाणी लागले. होय, आता एवढ्यात ना? चालू महिन्यातच. होय. परत जवळा नान्न जवळा हं. फुल पाणी तिथं बी. बरं बरं. विषयामध्ये काही विषयच नाही पाण्याचा. बोरगाव पोटेगाव ह्या साईडला बी पाणी हं, हं. चांगल्या प्रकारे लागलं जातं. बरं बरं. आपल्या गावात बऱ्यापैकी पाणी आहे. हां, कोर्टीमध्ये. हं, हं. आपल्याला कुठलं साधन नसल्यामुळे लय कुठपर्यंत जाता लांब तुम्ही? फार बीडपर्यंत आहे. होय. इकडं पार इंदापूर पुणे होय. खडकसर रावळवाडी या ठिकाणी आपण पाणी पाहिलेले आहेत. वाघोली बिगोली गेसन साईड होय. तिथपर्यंत पाहिलेत. खाली इकडं तुमचं बार्शी होय. तुळजापूर त्या साईडला बिनळदुर्गपर्यंत पांड पाहायला जातो आपण तिथं. बरं बरं बरं. खाली इकडं जामखेड तुमचं बुलढाणा वगैरे त्या साईडपर्यंत होय. लांबवर पाहिलं बघितलं. त्यामुळे विषयचं काही नाही. बघा, तुम्हाला जर कुठं विहिरीला बोरला पाणी बघायचं असेल तर आम्ही या व्हिडिओमध्ये त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे. त्या मोबाईल नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. बोरवेल असू द्या किंवा विहीर असू द्या, 100% हमखास पाणी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवण्याचं काम ते करतात आणि आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून ते पाणी दाखवत आहेत. हां. त्या अंदाजे पण जे काही पाणी दिलं जात नाही. हा, अंदाज पंच तसं काय नाही. चेकिंग करूनच पाणी काढला जातो. हां हां. तुमची किती जमीन असो 100 एकर असो 50 एकर असो हां. चेकिंग करूनच पाणी काढलं जातं. बरं बरं. शांतीचं बदल. माणसाला जिवंत राहण्यासाठी जशा प्रकारे ऑक्सिजनची गरज असते तसे शेती जर आपल्याला उत्तम प्रकारे पिकवायची असेल तर शेतीला पाण्याची नितांत गरज असते. शेती ही अनेक लोकांकडे आहे पण प्रत्येक शेतकऱ्याच्या रानामध्ये पाणी नाही आणि पाणी नेमके आपल्या शेतामध्ये कोणत्या ठिकाणी आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आपण जर चुकीच्या ठिकाणी बोरवेल घेतला किंवा विहीर खांदली आणि त्या ठिकाणी जर पाणी लागले नाही तर आपले मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. हे आर्थिक नुकसान जर तुम्हाला टाळायचे असेल, तुमच्या जमिनीमध्ये योग्य कोणत्या ठिकाणी पाणी आहे हे जर आपल्याला शोधायचं असेल तर सोलापूर जिल्हा करमाळा तालुका आणि करमाळा तालुक्यामधील गाव कोर्टी या कोर्टीमध्ये राहणारे कोर्टीचे रहिवासी मुबारक शेख जलतज्ञ हे
पारंपरिक साधनं आणि आधुनिक साधनं सर्व साधनांचा वापर करून तुमच्या शेतामध्ये नेमकं कोणत्या ठिकाणी किती पाणी आहे हे अचूकपणे सांगण्याचं काम करतात. तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये विहीर खोदायची असेल किंवा बोरवेल घ्यायचा असेल तर आम्ही व्हिडिओमध्ये जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. कारण आज पाणी दाखवणारे लोक भरपूर आहेत, पण प्रत्येक व्यक्तीने दाखवलेल्या ठिकाणी पाणी लागेलच की नाही याची मात्र खात्री कोणीही देऊ शकत नाही. मुबारक शेख हे गेले 25 ते 26 वर्षापासून जमिनीमध्ये पाणी दाखवण्याचं काम करत आहेत. म्हणजे गाढा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. याच अनुभवाचा फायदा आपण घेऊ शकता. किंवा आपल्याला जर खात्री करायची असेल तर करमाळा तालुक्यामधील कोर्टी गावामध्ये जर तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर तुम्ही त्यांच्याकडे खात्री करू शकता. किंवा त्यांनी ज्या ज्या ठिकाणी पाणी दाखवलेले आहे अशा ठिकाणी जाऊन तुम्ही त्या विहिरीला किंवा बोरवेलला किती पाणी लागलेलं आहे याची खात्री करू शकता. त्यानंतर तुम्ही बोर घ्या. कारण यांच्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे ही फक्त पारंपरिक टेक्नॉलॉजी नाही. मॅग्नेटच्या साहाय्याने, नारळाच्या साहाय्याने, पैशाच्या साहाय्याने आणि मोबाईलमध्ये असणारे त्यांच्याकडे जे ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनच्या साहाय्याने जर त्या ठिकाणी सर्व साधनांच्या साहाय्याने तुमच्या जमिनीमध्ये पाणी त्यांना सापडले तरच तुम्हाला ते त्या ठिकाणी बोरवेल किंवा विहीर घ्यायला सांगतात. आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी हिरव्यागार करण्याचं काम या अवलिया व्यक्तीनं केलेलं आहे. यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन खात्रीशीर तुमच्या जमिनीमध्ये नेमकं कोणत्या ठिकाणी पाणी आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर एक वेळ निश्चितपणे आपण संपर्क साधू शकता आणि आपली जी जमीन आहे ही जमीन आपण हिरवीगार करू शकता. आम्ही सुद्धा या ठिकाणी पॉईंट बघण्याच्या अगोदर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी पाणी दाखवलेले आहे त्या त्या शेतकऱ्यांना जाऊन आम्ही भेटलो आणि त्यांचा जो अनुभव आहे त्यांनी सांगितलेला आहे. त्यांच्या बोरवेलला किती पाणी लागलेलं आहे, त्यांच्या विहिरीला किती पाणी लागले आहे ही चाचपणी केल्यानंतर आम्ही त्यांना बोलवलं आणि आमच्या विहिरीसाठी या ठिकाणी पॉईंट घेतलेला आहे. महाराष्ट्राचा भाग हा पठारी प्रदेश असल्याकारणाने बऱ्याच ठिकाणी पाषाण अशा प्रकारचा स्तर लागतो आणि हा पाषाण संपत नाही. मग आपण केलेला जो खर्च आहे तो वाया जाऊ शकतो. त्यामुळे जमिनीत कोणत्या ठिकाणी पाणी आहे, कोणत्या ठिकाणी किती पाणी तुम्हाला लागू शकते, कोणकोणत्या टप्प्यावरती पाणी लागेल हे सुद्धा ते अचूकपणे सांगतात. दुष्काळी भागामध्ये पाणी दाखवण्यासाठी त्यांनी अत्यंत मोलाचं काम केलेलं आहे आणि त्यांनी दुष्काळी भागामध्ये सुद्धा शेती हिरवीगार करण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे. गेले 25-26 वर्षे ते हे काम अविरतपणे करत आहेत. दररोज ते कोणत्या ना कोणत्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना पाणी दाखवतात आणि त्या शेतकऱ्यांनी आम्हाला काही अनुभव जे सांगितले आहेत ते सुद्धा अत्यंत समाधानकारक अशा प्रकारचे आहेत. जर तुम्हालाही तुमच्या शेतामध्ये अचूक प्रकारे पाणी कोणत्या ठिकाणी आहे हे जर पाहावयाचे असेल तर दिलेल्या मोबाईल नंबरवरती एकदा संपर्क साधा. एक वेळेस त्यांना निश्चित बोलवा. तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुम्ही इतर शेतकऱ्यांनासुद्धा सांगाल. हा व्हिडिओ खास शेतकऱ्यांसाठीच बनवण्यात आलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या जर काही समस्या असतील किंवा काही म्हणणे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट सांगा. त्याची उत्तरे तुम्हाला त्या ठिकाणी दिली जातील आणि हा व्हिडिओ तुम्हाला जेवढा जास्त शेअर करता येईल तेवढा शेअर करा. कारण अनेक दुष्काळी भागामध्ये शेतकऱ्याची जमीन पाण्या वाचून पडलेली आहे. त्या शेतकऱ्यांना या व्हिडिओचा निश्चित फायदा होईल आणि त्यांचीसुद्धा शेती हिरवीगार होण्यास मदत होईल. धन्यवाद मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर निश्चित
तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ते पाहता येतील. धन्यवाद. ती ॲप्लिकेशन आहे काय? 25 फुटा दिसतं आणि पाणी लागते बघा. 25 फुटावर का? 61 फुटापर्यंत पाणी आहे. 61. बघा फुलं मी धावते पाणी एकदम. असं आहे ना? हो इकडं बघा हं. काड्या कशी होतात. दरदर करते मोबाईल हात लावून बघा तुम्ही. हो रे. बरं झालं. पाण्याचं नाद करायचं नाही. तुला बघायचं लाव हात. कुठं? हे काय आहे का दरदर करते का नाही? असं येणार असं येणार पाणी इकडं चौकून पाणी उतरते. तुम्हाला 25 फुटाला एक पाणी लागते बघा. 35ला एक लागते. 45 फुटाला एक लागते आणि 48 फुटाला एक पाणी लागते बघा शेवट. आणि 60 फुटाला शेवटचा पॉईंट आहे. 60 इतकं नाही खाल्लं. नाही नाही सांगतो मागं पुढे जर करायचं म्हणलं तर 60 फुटापर्यंत पाण्याची रनिंग धावते. काय तो वॉटर डिटेक्टर काय म्हणते हो. हे तर दव ठेवायचं. हा मग काय बरं ना गणपती. हे मध्ये धरायचं ना? हा हे मध्य धरायची तुम्हाला कोणा करून दिले बघा कडेची सगळ्या. बरं. ती आण. ते 48% पाणी वगैरे. असं आहे ना? 2.5 इंची पाणी आहे. होय. चौकून फिरत आहे पाणी. हो चौथ्याचं परसाला पाणी लागले चावडीला. असं ना? ते आपला आश्रम नाही का देशमुखाचा त्याच्या खाली बी त्या विहिरीला चांगलं पाणी लागलं. 2 विहीर झाले फोटोमध्ये. पलीकडे काय रान खटे जरा त्याच्यामुळं रान तुटायचं चांगलं. वेगळे होते लगेच. वर नाही ना पाणी? वर नाही पाणी. वर कुठं जात नाही फक्त ह्या तुकड्यात पाणी जाऊ ह्या तुकड्यात पाणी खाली उतरते. असं येणारे पाणी उतरते. होय. सोपं आहे तुम्हाला इथं. पाणी व्यवस्थित काय मिसळाची मी दिली ती घरची नाही का मेजर मिसळ. हो हो. बिहारात पाणी लागलं म्हणजे आता 3-4 जागेवर रान बदलते कटमध्ये. पॉईंट फिक्स झाला बघा. बरं. टेन्शन घ्यायचं नाही.